स्टुडंट्स, हा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. टॉपिक सेम, स्टॉक व्हॅल्युएशन. पण मेथड आता आपण फिफोच्या पुढची जी मेथड आहे, वेटेड एव्हरेज मेथड ही घेतोय. ही फक्त नॉमिनल पोस्टिंग मध्ये कॅल्क्युलेशन मध्ये चेंज आहे. जसं ह्या कॉलमचा यूज आपण केला होता, कॉलमचा यूज तसाच करायचा आहे. फक्त आता व्हॅल्युएशन करत असताना पोस्टिंग मध्ये एक नॉमिनल चेंज करायचं आहे आणि मेथड म्हणून वेगळी असल्यामुळे काही कॅल्क्युलेशन ह्याच्यामधली चेंज होती. इथं स्क्रीनवर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन जर दिसतोय, ह्याच्यात तुम्हाला दिसेल की कॉलम जसेच्या तसे आहेत. त्या कॉलम वाईज आपल्याला ते पोस्टिंग घेत जायचंय. तसं मी इथे वन बाय वन करत जातो. फक्त वेटेड एव्हरेज मेथड यूज कुठे होते, तर जिथे कुठे जुना आणि नवीन स्टॉक, म्हणजे जिथे आपल्याला असं आयडेंटिफाय करणं पॉसिबल आहे, जुना स्टॉक आणि नवीन स्टॉक कोणता कोणता आहे. तर ओल्ड आणि न्यू असा स्टॉक जिथे कुठे ठेवणं शक्य आहे, तिथे फिफो मेथड यूज होऊ शकते. म्हणजे समजा नोटबुक्स आहेत, तर नोटबुक्स तुम्ही ओल्ड कोणती आणि न्यू कोणती हे दोन्ही वेगवेगळे आयडेंटिफाय करू शकता. मग अशा ठिकाणी फिफो मेथड चालेल. आपण आयडेंटिफाय करून जुना स्टॉक आधी इश्यू करू शकतो, त्यानंतर मग नवीन स्टॉक इश्यू करू शकतो. पण काही ठिकाणी असं असू शकतं की जुनं आणि नवीन कोणतं आहे हे ओळखणं शक्य नाही. आता हे कुठे पॉसिबल आहे, तर सगळ्यांना माहिती असलेली जागा म्हणजे पेट्रोल पंप. आता पेट्रोल पंप समजा म्हटलं, पेट्रोल किंवा डिझेल और डिझेल, इथे तुम्हाला ओल्ड कोणतं आहे आणि न्यू कोणतं आहे असं आयडेंटिफाय करणं शक्य नसतं, कारण त्यांचं स्टोरेज हे एकत्र असतं. मग ओल्ड कोणता आणि न्यू कोणता हे जिथे आयडेंटिफाय करणं शक्य नसेल, अशा ठिकाणी ही मेथड उपयोगी असते. कारण इथे जुना स्टॉक कोणता, नवीन स्टॉक कोणता असं ओळखता येत नाही. त्यामुळे इश्यू होत असताना मिक्स सगळा स्टॉक आहे याच्यामधूनच काहीतरी इश्यू होतो. मग अशा केसमध्ये इंडिव्हिज्युअल आयडेंटिफिकेशन शक्य नसेल, तर फक्त आपण त्याचं व्हॅल्युएशन घेत असताना चेंज करू शकतो. वस्तू आयडेंटिफाय होत नाही, त्याची प्राइस जी आहे त्या प्राइसिंग प्रमाणे आपण फक्त स्टॉकची व्हॅल्यू काढतो. त्यामुळे जी वस्तू आयडेंटिफाय होणं पॉसिबल आहे, तिथे आपण फिफो किंवा लिफो मेथड यूज करू शकतो. जिथे ती वस्तू आयडेंटिफाय होणं कठीण असेल, मिक्स त्या वस्तू ठेवलेल्या असतील, जसं मी उदाहरणार्थ पेट्रोल डिझेलचं सांगितलं, अशा ठिकाणी आपल्याला वेटेड एव्हरेज मेथड यूज करावी लागते. तर पहिलं आहे ओपनिंग बॅलन्स. तर कॅल्क्युलेशन घेताना पोस्टिंग साधारण त्याप्रमाणेच करायचे. ओपनिंग बॅलन्स आहे, त्यामुळे फक्त लास्ट कॉलम मध्ये येईल 1000 @ 30, म्हणजे 30,000 असं लास्ट कॉलम मध्ये येईल. सेकंड ट्रान्झॅक्शन आहे परचेसेस 1200, डेट 5 परचेसेस आहे, त्यामुळे पहिल्या कॉलम मध्ये येतील 1200 @ 31, अमाऊंट येईल 37,200. बॅलन्स मध्ये आता घेत असताना इथे महत्वाचा, इथे बदल जो आहे तो बघा. फिफो साठी आपण हा जुना स्टॉक आणि हा नवीन स्टॉक असं घेत होतो. आता वेटेड एव्हरेज साठी घेत असताना जुना आणि नवीन आयडेंटिफाय होत नाहीये. मग अशा वेळेला आपल्याला टोटल स्टॉक आपल्याकडचा किती आहे ते बघायचं. टोटल स्टॉक मध्ये इथे 1000 क्वांटिटी आहे आणि इथे 1200 क्वांटिटी आहे. मग टोटल स्टॉक आपला होईल 1000 प्लस 1200, असे मिळून टोटल येतील 2200. मग ते इथे पोस्टिंगच्या ठिकाणी घ्यायचे, क्वांटिटी कॉलम मध्ये 2200. आणि तसंच अमाऊंट बघा, अमाऊंट जुनं 30,000 आहे आणि नवीन 37,200 आहे. मग टोटल स्टॉक आपण जसा काढलाय, तसंच टोटल अमाऊंट काढायचं आणि अमाऊंट कॉलम मध्ये घ्यायचं. टोटल अमाऊंट काढण्यासाठी इथे आपल्याला पहिला आकडा जो दिसतोय अमाऊंटचा, तो आहे 30,000 आणि त्याच्यामध्ये ऍड झालाय 37,200. म्हणजे दोन्हीची टोटल आपल्याला घ्यायचे 30,000 प्लस 37,200, म्हणजे टोटल येतील 67,200. ती व्हॅल्यू आपल्याला या कॉलम मध्ये घ्यायची आहे, 67,200. म्हणजे आपल्याकडे एकूण आता क्वांटिटी किती आली ते आपण इथे लिहिलं. टोटल क्वांटिटी आपल्याकडे 1000 प्लस 1200 असे मिळून 2200 आले. आणि टोटल व्हॅल्यू 30,000 प्लस 37,200 अशी व्हॅल्यू इथे आली 67,200. आता हे लिहिल्यानंतर मुख्य जी मेथड आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. मग व्हॅल्यू घेत असताना रेट कॉलम मध्ये कॅल्क्युलेशन घ्यायचं. 67,200 डिवाइड बाय 22,000. त्यामुळे रेट इथे घेताना आपण तो डायरेक्ट लिहित नाही, त्याच्याऐवजी इथे कॅल्क्युलेशन येईल 67,200 त्याला डिवाइड बाय 2,200. आणि ह्याचा जो काही इथे आन्सर येईल ते आपल्याला इथे पोस्टिंगला घ्यायचं. कॅल्क्युलेशनसाठी 67,200 डिवाइड बाय 2,200 म्हणजे 30.54 असा इथे रेट येतोय. हा राऊंड ऑफ करून 2 डिजिट पर्यंत घेतला तरी चालेल. इथे आता एक्सेल मध्ये असल्यामुळे डायरेक्ट आन्सर येते तेच मी ठेवते 30.54. त्यामुळे ह्या 2200 मध्ये जुना स्टॉक कोणता आणि नवीन स्टॉक कोणता
असं इथे बायफर्केशन नाहीये. जो काय आहे तो टोटल स्टॉक आणि त्याची टोटल व्हॅल्यू इथे आपल्याला दिसतेय. त्यामुळे मेथडचं नाव आपण जसं म्हटलं की वेटेड ॲव्हरेज मेथड. आपली आता इथे 30.54 ही जी किंमत आली आहे त्याला म्हणायचं वेटेड ॲव्हरेज प्राइस, म्हणजे एका युनिटची ही प्राइस इथे दिसते. डेट 5 नंतर नेक्स्ट आहे डेट 9 आणि सेल्स आहेत. डेटच्या इथे 9 लिहायचं, सेल्स. आता सेल्स साठी इश्यू कॉलम मध्ये आपण घेतो, पण फिफो सारखं जुना आणि नवीन स्टॉक इथे आपण आयडेंटिफाय करणार नाही. डायरेक्टली 1500 इश्यू होणार आहे. त्यामुळे सेल्स साठी आपल्याला इथे पोस्टिंग घ्यायचं आहे 1500. आणि ह्याला इथे रेट घेत असताना जो आधीचा आपला आला होता तोच रेट इथे यूज करायचा, 30.54 आहे पूर्ण म्हणून मी पूर्ण लिहितो. तुम्ही वहीत सोडवत असताना 2 डेसिमल प्लेसेस पर्यंत लिहिलात तरी सफिशियंट आहे. इज इक्वल टू, म्हणजे इथे 45,818 असा आलाय. हा सुद्धा तुम्ही राऊंड ऑफ करायचा आहे, 45,818 असं इथे व्हॅल्यू येते. तर 2200 पैकी आपण 1500 क्वांटिटी इश्यू केली आहे. आता आपल्याकडे स्टॉक मध्ये शिल्लक किती राहणार आहे? 700. 2200 पैकी 1500 इश्यू झाले, बॅलन्स मध्ये 700 आले. आणि तसंच 67,200 असं आधीची आपली स्टॉकची व्हॅल्यू होती, त्याच्यामधून इश्यू केलेला स्टॉक मायनस करायचा. त्यामुळे इथे कॅल्क्युलेशन आपलं येईल इज इक्वल टू 67,200 मायनस 45,818. व्हॅल्यू 21,382 अशी आली आहे. व्हॅल्यू आधी लिहून झाली की मगच रेट कॅल्क्युलेट करायचा. रेट घेण्यासाठी अमाऊंट डिवाइड बाय क्वांटिटी. रेट थोडाफार चेंज होतो पण काही हरकत नाही. तुम्ही कॅल्क्युलेशन घेताना 2-2 डेसिमल प्लेसेस पर्यंतचं कॅल्क्युलेशन घ्या. इथे परफेक्ट जे काही आकडे आहेत ते दिसत असतील तर तुम्हाला 2 डेसिमल प्लेसेस पर्यंत सफिशियंट आहे. सो परचेस आणि सेल्स आत्ताचे 2 घेतले ते इम्पॉर्टंट. याच मेथडने पुढचं आपल्याला सॉल्व्ह करत जायचंय. तर इथे 2200 आणि 67,200 ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण टोटल करून काढल्या आणि त्याला डिवाइड केल्यानंतर रेट मिळाला. आणि तसंच इश्यूज मध्ये 2200 मधून 1500 इश्यूज झाल्यानंतर जो आला तो बॅलन्स आपण इथे घेतलाय. त्यामुळे बॅलन्स मधून इश्यूज मायनस झाले, क्वांटिटी मिळाली. तसंच अमाऊंट मधून इश्यूजचं अमाऊंट मायनस करायचं आणि इथला आपला बॅलन्स मिळतो सेल्सचा. डेट 9 नंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघूया कुठलं आहे. डेट 9 नंतर पुढचं आहे 16 ला परचेस आहेत 800 @ 32. डेट मध्ये 16 परचेस 800 इंटू 32. म्हणजे आन्सर 25,600 आलं. बॅलन्स मध्ये घेताना आधीचा स्टॉक आणि आत्ताचे परचेस हे दोन्ही ऍड करायचे, म्हणजे आपल्याला 700 अधिक 800 असे करून इथे व्हॅल्यू घ्यायचे. 1500 व्हॅल्यू येईल. आणि बॅलन्सचं अमाऊंट घेताना 21,382 प्लस 25,600 असं घ्यायचंय. त्यामुळे इथे घेताना 21,382 प्लस परचेसची व्हॅल्यू इक्वल टू आपला आकडा येते 46,982 टोटल स्टॉकची व्हॅल्यू. रेट काढण्यासाठी अमाऊंट डिवाइड बाय क्वांटिटी, म्हणजे आपला रेट आलाय 31.32117. आता तुमचं कन्फ्युजन नको म्हणून मी सगळी डेसिमल प्लेसेस कमी करून ठेवतो. ओके, सो इथे आता 1500 क्वांटिटी आली, 31.32 रेट आला आणि अमाऊंट आपण आधीच काढलं होतं 46,982. डेट 16 नंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे डेट 21 ला. 21 ला पुन्हा परचेसेस आहेत. परचेसेसची क्वांटिटी 1100 ॲट 33. म्हणजे इथे 36,300 असं अमाऊंट येईल. बॅलन्स घेताना पुन्हा आहे तसंच, परचेस आहेत म्हणजे क्वांटिटी ऍड आणि व्हॅल्यू ऍड असे दोन्ही घेऊन आपण इथे अमाऊंट लिहायचं. आता आधीचा बॅलन्स आहे 1500, त्याच्यामध्ये 1100 ऍड होतील. इथे इज इक्वल टू 1500 प्लस 1100, 2600 येतील. आणि अमाऊंट कॉलमसाठी 46,982 प्लस 36,300 इज इक्वल टू 46,982 प्लस 36,300 म्हणजे 83,282 असं अमाऊंट आलंय. अमाऊंट काढून झालं की नंतर रेट काढायचा, अमाऊंट डिवाइड बाय क्वांटिटी, म्हणजे रेट पुन्हा 32.03 आलाय आपला परचेस केल्यानंतर. नंतर डेट 23 ला सेल्स आहे. 23 ला सेल्स 1,200 आहे, 1,200. याला रेट आता इथे जो आपण घेतलेला असेल 32.03 होता तोच इथे अप्लाय होईल. आणि याचा अमाऊंट येईल 1,200 इंटू 32.03 म्हणजे 38,436 असं इथे अमाऊंट आलंय.
बॅलन्स मध्ये घेताना आधीच्या क्वांटिटी मधून इश्यूची क्वांटिटी मायनस होईल. म्हणजे आपण 2600 मधून 1200 मायनस करणार आणि आधीच्या व्हॅल्यू मधून आत्ताची व्हॅल्यू किंवा अमाऊंट मायनस करणार. सो इथे आन्सर येईल 83,282 मायनस 38,436. 44,846 व्हॅल्यू आली आपली. रेट काढण्यासाठी अमाऊंट डिवाइड बाय क्वांटिटी, म्हणजे इथे परत रेट 32.03 आलाय. तो बऱ्याच वेळेला सेम येईल, पण काही वेळेला एखाद दुसरा पॉईंट चेंज होतो. त्याच्यामुळे कॉमन कॅल्क्युलेशन घेत असताना इथला रेट जो काढायचा आहे तो अमाऊंट डिवाइड बाय क्वांटिटी असं घेऊनच इथला सगळा रेट काढा. आहे असाच्या असा कॅरी फॉरवर्ड करू नका. इथे फक्त जो आहे बॅलन्स मधला तोच रेट इथे डायरेक्ट टाईप करा आणि मल्टिप्लाय करा. हे शेवटचं ट्रान्झॅक्शन डेट 28 ला डॅमेजेस आहेत. डेट 28 इथे डॅमेजेस येत आहेत. डॅमेजेस म्हणजे आपल्याकडचा स्टॉक कमी झालाय 100 क्वांटिटीने. याचा आता रेट 32.03 असा आहे. अमाऊंट येईल 3,203 अशी आली आहे. आणि फायनल बॅलन्स घेताना आधीच आपण घेतोय तसं बॅलन्स मधून इश्यूज मायनस करायचे. इज इक्वल टू 1400 मायनस 100 1300 आले. आणि अमाऊंट मायनस इश्यूजची व्हॅल्यू इज इक्वल टू 44,846 मायनस 3,203. इथे व्हॅल्यू आपली आली 41,643 अशी फायनल व्हॅल्यू आली आहे. रेट घेताना मगाशी म्हटलं तसं अमाऊंट ला डिवाइड बाय क्वांटिटी केली. रेट आपला 32.03 असा सेम आलाय. इथे ट्रान्झॅक्शन आपली संपली. बाकी सगळ्यासाठी आपण जसं घेतलं की मार्च 26 आहे, म्हणजे लास्ट डेट आपली असणार आहे 31. डेट 31 इथे लिहायचं क्लोजिंग बॅलन्स. क्लोजिंग बॅलन्स मध्ये क्वांटिटी आणि अमाऊंट हे दोन्ही आकडे एकदा रिपीट करायचे. फिफो साठी टोटल आपल्याला घ्यायला लागत होती. वेटेड ॲव्हरेज साठी टोटल ऑलरेडी आपल्याकडे आहे, ती फक्त या तारखेला क्लोजिंग बॅलन्स म्हणून कॅरी फॉरवर्ड करायची. आता जी आपण मेथड घेतली वेटेड ॲव्हरेज मेथड, त्याच्यासाठी इम्पॉर्टंट गोष्ट, कुठलाही स्टॉक बॅलन्स घेत असताना जुना आणि नवीन असं आपण दाखवत नाही, डायरेक्टली टोटल घेतो. परचेस किंवा रिसिट्स असेल तर बॅलन्समध्ये हे दोन्ही आकडे प्लस होतात, आणि इश्यूज असेल किंवा सेल्स असतील तर बॅलन्स मधून क्वांटिटी आणि अमाऊंट हे दोनही आकडे मायनस होतात. आणि त्याचं जी इथे प्राइस आपल्याला दिसते आपण लिहिलेली, ही मल्टिप्लाय करून, ही सॉरी डिव्हाइड करून काढलेली प्राइस आहे. त्याच्यामुळे इथे जी प्राइस दिसते ह्याला म्हणतात वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ स्टॉक, म्हणजे एका युनिटची ही वेटेड ॲव्हरेज कॉस्ट आहे. त्याच्यामध्ये टोटल क्वांटिटी आणि टोटल व्हॅल्यू हे यूज करून आपण या किमती काढल्या. तर ही आत्ताची आपण जी सॉल्व्ह केली ही सेकंड मेथड होती, वेटेड ॲव्हरेज परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम किंवा कंटिन्युअस इन्व्हेंटरी सिस्टीम. थँक्यू.